महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तसेच सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काल जो आपल्या ऑफिशियल पेजवर पोल घेण्यात आला होता, तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही हिवाळी 2024 परीक्षेबाबत ज्या काही शंका उपस्थित झाल्या आहेत, जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत. भरपूर विद्यार्थी परीक्षा देत असताना छोट्या छोट्या चुका करून जातात व त्यामुळे त्यानंतर रिझल्ट विथ हेल्प येण्याचं जे काही प्रमाण ते दिसून येतं. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये थोड्याशा काही गोष्टी ज्या काही विद्यार्थ्यांकडून चुकत आहेत किंवा नजर चुकीने घडत आहेत, त्याबद्दल आपण थोडंसं यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आपण या प्रेझेंटेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा व पूर्ण पाहावा, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांकडून या चुका होणार नाहीत. व पहिला प्रश्न जो आहे तो असा होता की कॉलेज ID कार्ड नेसेसरी आहेत का एक्झाम सेंटरला. तर विद्यार्थी मित्र हो, तुम्ही ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, ती एक आयडेंटिटी म्हणून तुम्हाला कॉलेजचं जे काही ID कार्ड आहे ते नेसेसरीच आहे. तुम्हाला ते एक्झामला जाताना घेऊन जायचंच आहे. त्यामुळे कुणीही विसरू नका ते घेऊन जाण्याचं. या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो किंवा कोणतं एखादं लेटर लिहून द्यावं लागू शकतं की बाबा तुम्ही त्याच कॉलेजचे विद्यार्थी आहात. त्यामुळे ही गोष्ट कोणी करू नका की कोणी हॉल तिकीट सोबत ID कार्ड घेऊन जात नाहीये. तर सर्वांनी हॉल तिकीट सोबत ID कार्ड देखील सोबत ठेवावं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा होता की सर, आन्सर शीटच्या पहिल्या पेजवर सिरियल नंबर असतो, तिथे काय लिहायचं असतं. तर विद्यापीठ दरवेळी नवीन नवीन गोष्टी चेंज करत असतात. तुम्ही एकदा ज्या काही गोष्टी तिथे विचारलेल्या आहेत, ज्या काही ब्लँक आहेत, तिथे कोणत्या गोष्टी लिहायच्यात हे एकदा तिथे जे सेंटर ऑब्झर्वर असतात, ज्युनियर सुपरवायझर असतात, सिनियर सुपरवायझर असतात, त्यांच्यासोबत कन्सल्ट करून त्या सर्व गोष्टी एकदा विचारून घ्या. कोणीही चूक करू नका, जेणेकरून काही विद्यार्थी सिरियल नंबर लिहायचा असेल तिथे सीट नंबर लिहितील, नंतर तो विद्यार्थी ॲज अ अनफेअर मीन म्हणून कन्सिडर केला जाईल, मग त्याचा रिझल्ट इथे येईल. अशा काही गोष्टी करू नका. एकदा तिथे त्या गोष्टी सेंटर ऑब्झर्वरला विचारा, जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की काय काय इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांना द्यायच्या, काय काय गोष्टी करायच्या. तर त्यामध्ये पुन्हा एकदा हा फ्रंट पेज मी स्लाईडमध्ये दाखवला आहे. तर त्यामध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन जी काही तुमच्या फ्रंट पेजवर आहे आन्सर शीटच्या, ती एकदा प्रॉपरली नक्की चेक करा. त्यामध्ये तुमचा एक्झामचा सीट नंबर व्यवस्थित लिहिला आहे का, नेम ऑफ एक्झामिनेशन व्यवस्थित आहे का, सेंटरचं जे नाव आहे ते प्रॉपरली आहे का, तुमची जी काही लँग्वेज ऑफ आन्सर आहे ती व्यवस्थित आहे का, ही सगळी गोष्ट एकदा प्रॉपरली चेक करा. त्यामध्ये तुमचा सीट नंबर आणि व्हर्जन नंबर आन्सर बुकच्या कोणत्याही स्पेसमध्ये तुम्हाला लिहायचा नाही आहे. फक्त जिथे प्रोव्हाइडेड आहे तिथेच तुम्हाला त्या गोष्टी करायच्यात. बाकी कुठेही तुम्हाला तुमचा सीट नंबर लिहायचा नाही आहे. आणि सेकंड वन, स्पेस जो दिला आहे फर्स्ट पेजच्या एकदम बॅक साईडला, तिथेच तुम्हाला स्पेस जे रफ वर्क आहे तिथेच तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. अदरवाईज कुठेही तुम्हाला रफ वर्क करायला परमिशन नाही. ही गोष्ट तुम्ही विद्यार्थ्यांनो आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर MBBSच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सकाळी सेंटरमध्ये लवकर बोलवलं जातं आहे आम्हाला आणि दुपारची जे इव्हिनिंग सेशन आहे त्यांनाही लवकर बोलवलं जाते. तर विद्यापीठाचं 9 जानेवारीचं सर्क्युलर आहे. त्यामध्ये मॉर्निंग सेशनला शार्प 9 वाजता तुम्ही सेंटरमध्ये पोहोचलंच पाहिजे आणि इव्हिनिंग सेक्शन जो आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली 1 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही गोष्ट देखील MBBSच्या विद्यार्थ्यांसाठी आहे यावेळी. पुढच्या वेळीपासून सर्व विद्यार्थ्यांना ही गोष्ट लागू होणार आहे. त्यामुळे यावेळी MBBSच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा होता की ड्रेस कोडबद्दल होता. काही विद्यार्थ्यांना ड्रेस कोडबद्दल अडचणी आलेल्या आहेत. तर मी लास्ट टाइम देखील सांगितलं होतं
की ड्रेस कोडमध्ये आपला ड्रेस कोड कसा असला पाहिजे. तर विद्यापीठाचं सर्क्युलर आहे 2018 सालचं, की बाबा विद्यार्थ्यांना ड्रेस कोड कसा असेल याबद्दल त्यांनी माहिती दिली होती त्यामध्ये. तर विद्यार्थिनींसाठी हाफ स्लीव शर्ट, टी शर्ट किंवा फिक्या रंगाचा शर्ट आणि फुल पॅन्ट किंवा साडी किंवा सलवार ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अलाउड आहेत. त्यानंतर स्मॉल बटनवाले शर्ट जे काही असेल ते स्मॉल बटनवालं शर्ट असेल. रिंग चेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. मंगलसूत्र ज्या मुलींना आहे त्या गोष्टी अलाउड आहेत. बाकी घड्याळ, मोबाईल या कुठल्याही गोष्टी अलाउड नाहीत. मुलांनाही नाहीत आणि मुलींनाही नाहीत. ॲप्रॉन देखील अलाउड नाही. काही विद्यार्थी ॲप्रॉन घालून एक्झामला जात आहेत, त्या गोष्टी अलाउड नाहीत. आता काही सेंटरला पायात आपण चप्पल घालून गेल्यानंतर किंवा स्लीपर घालून गेल्यानंतर देखील अलाउ करत नाही. तर तिथे सेंटर ऑब्झर्वर सोबत हुज्जत घालत बसू नका. त्या गोष्टी त्यांना ज्या काही आहेत त्यांच्या त्या फॉलो करा. काही सेंटरला चप्पल किंवा स्लीपर अलाव आहेत, तिथे तुम्ही यूज करू शकता. या पुढील काही आहेत ते विद्यार्थ्यांसाठी आहेत. फॉर मेल स्टुडंट, टी शर्ट, हाफ स्लीव शर्ट, त्यानंतर तेच ॲप्रॉन वगैरे नसलं पाहिजे. टोपी, गॉगल किंवा वॉलेट वापरता येणार नाही. ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न उपस्थित झाला, बहुतांश विद्यार्थ्यांनी हा विचारलेला प्रश्न असा होता की MCQ बाबत भरपूर सारे क्वेश्चन्स आले. MCQ बाबत भरपूर सारे क्वेश्चन्स आले. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही MCQ लिहिताना ज्या काही चुका करत आहात किंवा तुमच्या नजरचुकीने ज्या काही चुका होत आहेत, त्या चुकीमुळे तुम्हाला MCQचे जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स मिळण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्ही कृपया करून MCQ लिहिताना खूप जास्त काळजीपूर्वक MCQ लिहा, जेणेकरून तुम्हाला ते मार्क गमवावे लागणार नाहीत. तर काही क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूयात की MCQ paper was lengthy for first MBBS and there was not enough space to write whole answer. जरी स्पेस कमी असेल तरी त्या स्पेसमध्ये तुम्हाला आन्सर बसवायचंच आहे. ऑप्शन हा लिहायचाच आहे. त्यानंतर MCQ क्वेश्चन काही लोकांना रिटर्न करायला लावला होता आणि काही लोकांना नाही. पण MCQ पेपर जो आहे तो तुम्हाला जमा करायचा आहे. तो रिटर्न तुम्हाला घेऊन यायचा नाही आहे. त्याने तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. जरी ते त्यांच्या लोकांच्या लक्षात राहत नसेल तरीही तुम्ही तो पेपर जमा करा. त्यानंतर लास्ट 5 MCQ मध्ये फक्त ऑप्शन लिहिलेत, मार्क्स मिळतील का? तर याचं आन्सर मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला देतो. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे की सर MCQ शुड बी प्रोव्हाइडेड ड्युरिंग फर्स्ट 30 मिनिट्स. तर विद्यार्थी मित्र हो, MBBS शाखेसाठी MCQ हा जो पार्ट आहे तो लास्ट 30 मिनिट्समध्ये ठेवण्यात आलेला आहे. विद्यापीठाने हे चेंजेस याच वेळेपासून केलेले आहेत. तर जे काही लास्ट 30 मिनिट्स आहेत तेच तुम्हाला MCQ साठी राहतील. हे MBBS फॅकल्टीसाठी आहे. त्यानंतर MCQ तोच प्रश्न परत विद्यार्थ्यांकडून रिपीट झालेला आहे, पण यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. सो त्यानंतर एक क्वेश्चन होता, आय हॅव रिटन कॅपिटल A इन्स्टेड ऑफ स्मॉल a इन MCQ, विल इट बी ओके? हा ठीक आहे, यामध्ये काही अडचण नाही. ते कन्सिडर होऊ शकतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्र हो, हा तुम्हाला जो स्लाइड दिसतोय त्यामध्ये सेक्शन A दिलेला आहे. हा MCQचा आहे. त्यामध्ये तुम्हाला MCQ व्हर्जन नंबर इन फिगर आणि MCQ व्हर्जन नंबर इन वर्ड्स असं विचारलं जातं. तर त्यामध्ये तुम्ही ते प्रॉपरली लिहा, कोणीही विसरून येऊ नका. यामध्ये जे लोक विसरून येतील त्या लोकांना मार्क्स मिळणार नाहीत. हे मी लास्ट एक व्हिडिओमध्येही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतो. याच्या आधी देखील पेजवर हे गोष्टी इन्फॉर्म केलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी कृपया करून कोणी विसरू नका. तुम्हाला हे जर तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला याचे मार्क्स गमवावे लागतील. त्यासाठी विद्यापीठाने सर्क्युलर काढलं होतं 28 ऑक्टोबर 2023 रोजी की स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर इन फॉर MCQ. तर काही त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले होते विद्यार्थ्यांना की द युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन आन्सर शीट कन्सिस्ट ऑफ 48 पेजेस, आउट ऑफ विच थर्ड पेज, म्हणजे जे आपण फर्स्ट पेज आपलं चालू होतं MCQचं सेक्शन Aचं, तर OMR शीट त्यांनी बंद केलेली आहे. तर ऑन पेज नंबर 3 म्हणजेच MCQचं जे पहिलं पेज आहे,
On top of answer sheet, separate space provided for writing MCQ version number and a separate space for right answers. Again, the printed serial number 1 to 30 असे 30 नंबर्स आहेत, त्यामध्ये तुम्हाला तिथे ऑप्शन्स सोबत आन्सर मेन्शन करायचा आहे. तर टाइम ड्युरेशन टू अटेम्प्ट सेक्शन ए म्हणजे MCQचा जो सेक्शन आहे त्याला जो काही टाइम लिमिट आहे तो रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी वाईज आहे. काही फॅकल्टीला 30 मिनिट्स असेल, काही फॅकल्टीला 20 मिनिट्स असेल. तो काही जो काय आहे तो फॅकल्टी वाईज आहे. तर 4 नंबरचे इन्स्ट्रक्शन आहे, स्टुडंट्स शाल राईट करेक्ट क्वेश्चन पेपर बुकलेट वर्जन नंबर इन द स्पेस प्रोव्हाइड ऑन टॉप ऑफ आन्सर शीट ऑन पेज नंबर 3. तिथे तुम्हाला तो प्रॉपरली मेन्शन करायचा आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट राहते की जो इन्स्ट्रक्शन नंबर 6 मध्ये दिला होता की आन्सर तुम्हाला कसं मेन्शन करायचं आहे. तर तुम्हाला क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते स्लाईडमध्ये दिलेलं जसं आहे ते प्रॉपरली त्या टाईपमध्ये ते एक्झाम्पल दिलेलं आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे की जर क्वेश्चन नंबर MCQचा सब क्वेश्चन 1 नंबरचा असेल तर तुम्हाला त्याचा ऑप्शन जो काही आहे कॅपिटल ए असेल स्मॉल ए असेल तर ते तो त्याचा जो ऑप्शन आणि त्यानंतर त्याचा जो जे आन्सर आहे त्या ऑप्शनचं दॅट फॉर एक्झाम्पल जर त्याचा आन्सर नाशिक असेल तर तुम्हाला ते प्रॉपरली लिहायचं आहे रिटर्न फॉर्ममध्ये की ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 ऑप्शन ए ऑप्शन नंबर ए आणि आन्सर डिस्क्रिप्टिव्ह नाशिक हे प्रॉपरली असं तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शनच करायचं आहे. देअर शुड नॉट बी एनी ओव्हर रायटिंग स्ट्रायकिंग ऑफ आन्सर इन सेक्शन ए. म्हणजे MCQ मध्ये तुम्हाला कोणतीच ओव्हर रायटिंग करायची नाही आहे किंवा स्ट्रायकिंग करायची नाही आहे आन्सर शीटवर. जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल ओव्हर रायटिंग किंवा स्ट्रायकिंग ऑफ आन्सर जर करत असाल एकदा ते लिहिल्यानंतर तर त्या गोष्टीचे त्या MCQचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. ते इट विल बी ट्रीटेड ॲज इनव्हॅलिड. सो असं कोणीही करू नका. एकदा आन्सर लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये खडाखोड करता येत नाही. रफ वर्क शुड बी डन ओनली ऑन द ब्लँक स्पेस. हे तुम्हाला विद्यापीठ वेळोवेळी सांगते जेणेकरून तुमच्यामुळे त्या गोष्टी तुम्ही जर दुसरीकडे कुठे मेन्शन करत असाल तर त्यामध्ये तुम्ही अनफेअर म्हणून गृहीत धरले जाऊ नयेत. म्हणून ह्या गोष्टी विद्यापीठ तुम्हाला वेळोवेळी मेन्शन करत आहे. हे गोष्टी तुम्ही विसरू नका. तर त्यानंतरचा प्रश्न होता की आज माझा पेपर होता, मी चुकून ब्लॅकच्या ऐवजी ब्ल्यू पेन यूज केला आहे तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? तर हो, प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला विद्यापीठाने मागच्या वर्षीपासून सांगितलं आहे की तुम्ही पेपर लिहिताना फक्त आणि फक्त ब्लॅक इंकवाला पेनच यूज करायचा आहे. तर तुम्ही हे गोष्ट म्हणजे एक्झामलाच जाताना तुम्ही फक्त ब्लॅक पेन घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला ब्ल्यू पेनचा काहीही रोल येत नाही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर. सो ही गोष्ट तुम्ही एकदा प्रॉपरली लक्षात घ्या. तुम्हाला ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो कारण मग तुम्हाला तुमच्याकडून ज्युनियर सुपरवायझर जे आहेत ते तुमच्याकडून लेटर वगैरे लिहून घेऊ शकतात. अशा काही गोष्टी होतात. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न असा होता की मी आज क्वेश्चन सिक्वेन्स नाही लिहिला आहे. इन्स्ट्रक्शनमध्ये ज्या काही आपल्या पेजमध्ये आन्सर शीटच्या विद्यापीठाच्या त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे की जर तुम्ही सिक्वेन्स वाईज नाही लिहिलं आन्सर किंवा क्वेश्चन्स तर विथ हेल्प वगैरे रिझल्ट येणार आहे. तर त्याचं जे काही आन्सर आहे तर तुम्हाला त्याचं जे आन्सर आहे ते तुम्ही सिक्वेन्स वाईज क्वेश्चन्स लिहा. अटेम्प्ट करताना क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 असेच अटेम्प्ट करा. जर तुम्हाला समजा क्वेश्चन नंबर 5 आधी लिहायचा असेल, तुम्हाला तो लेंदी वाटत आहे तर त्याला जेवढं स्पेस लागणार आहे तेवढे त्याला जे काही पेजेस लागणार आहेत मध्ये ते तुम्ही थोडे ब्लँक सोडून त्यानंतरचा जो तुम्ही क्वेश्चन लिहिणार आहे त्यानंतर 5 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो मधले काही पेजेस ब्लँक सोडून नंतर तुम्ही ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला सुरुवात करा. परंतु क्वेश्चन जे आहेत ते सिरियल नंबरनुसार लिहा जेणेकरून तुम्हालाही उद्या ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम होणार नाही आणि समोरचा जो कोणी चेक करणारा येणार आहे त्याला देखील हा प्रॉब्लेम होणार नाही आणि रिझल्ट विथ येईल नाही येईल ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या मनात येणार नाही. त्यानंतर क्वेश्चनमधील जर सब क्वेश्चन्स आहेत ते जर सिक्वेन्सने लिहिले तर चालतील का? तर हो, तुम्ही क्वेश्चनमधील सब क्वेश्चन्स जे आहेत ते सिरियल नंबरनुसार नाही लिहिले तरी ते चालतील. पण क्वेश्चन जे आहेत मेन क्वेश्चन ते सिरियल नंबरनुसार लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर डायग्राम ज्या आहेत पेन्सिलनी काढली पाहिजे की पेननी काढली पाहिजे या गोष्टीचं जे काही आन्सर आहे
तर ते तुम्ही एकदा सेंटर ऑब्झर्व्हरला जे काही तुमचे ज्युनियर सुपरवायझर आहेत, सीनियर सुपरवायझर आहेत, त्यांच्यासोबत एकदा कन्फर्म करा की तुम्ही पेननी डायग्राम काढली तर चालेल का? त्यानंतर ही गोष्ट तुम्ही करा. त्यानंतर 4th BHMSसाठी MCQ किती टाईम दिला आहे? जो टाईम तुम्ही MCQचा जो असेल की काही 20 मिनिट असतील, 30 मिनिट असतील, त्यामधला इन बिटवीन टाईम आहे. तो टाईम तुम्ही एकदा कन्फर्मेशनसाठी तुमच्या सेंटर इन्चार्जला जे आहेत त्यांना विचारा, जेणेकरून तुमचा टाईम मॅनेजमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर जर काही एखादा MCQ वगैरे रॉंग आला असेल, तर त्याचं जे काही विद्यापीठ नंतर त्या गोष्टीचा विचार करते आणि तुम्हाला जर तो MCQ चुकीचा आला असेल, तर त्याचा मार्क्स तुम्हाला मिळून जातो. त्यानंतर कॅन वी कट द आन्सर अँड राईट ऑन अनदर पेज? येस, जर तुम्हाला फारच डिफिकल्टी आली असेल की बाबा तुमचं आन्सर फारच चुकलेलं आहे, तर तुम्हाला ते नेक्स्ट पेजवरच लिहायचं आहे, तर त्याला एक स्लाईट तुम्ही कट मारून मग दुसऱ्या पेजवर आन्सर लिहू शकता. पण मल्टिपल जास्त वेळा तुम्ही त्या पेजवर कट करणं ह्या गोष्टी अलाउड नाहीत. तर विद्यार्थी मित्र हो, हे जे काही प्रश्न होते हे सर्वांना जास्तीचे म्हणजे अडचणी आलेले हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण समजा सर्वांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तरीही विद्यापीठ सध्या जास्त या गोष्टी ऑब्झर्व करत आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही चुका करू नका, जेणेकरून तुम्हाला उद्या विथेल रिझल्ट येणार, तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होणार, अनफेअर मीन्सचा काही प्रकार घडणार, अशा काही गोष्टी होणार नाहीत. तुमच्याकडून चुकीनेही नाही होणार आणि चुकूनही नाही होणार, त्याची काळजी घ्या. आणि सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा हिवाळी 2024 परीक्षेसाठी